सकाळ सकाळी सूर्यनारायण तिकडून डोकवाट आहेत माऊलींच्या मंदिराच्या कळसावरून. हा जुना रस्ता आहे जो आपल्याला थेट जुन्नरमध्ये घेऊन जातो. तर आपण इकडून न जाता आपण इकडून जाऊया जुन्नरला. आहे आपण पाठीमागून आलो जुन्नर क्रॉसवरून. पाठीमाग आपल्याला दिसतो तो शिवनेरी किल्ला. त्या थेट शिवकालापर्यंत घेऊन जातो आपल्याला. त्या शिवकालामध्ये आढळणारी एक कथा अशी आहे, सह्याद्रीतला हा काळ जो आहे तो सह्याद्रीतील रान फुलांनी बहरण्याचा काळ आहे. ही पर्वतरांगा हे सगळं अतिशय मनाला मोहणार आहे. हा जो समोर दिसतोय तो आहे किल्ले हडसर. किती वर्ष झाले ते? बर. दमछाक झालेली आहे. आपण तिथून ती वाट पायऱ्या क्रॉस करत करत इथे येऊन बसतो. गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण एक्सप्लोर करणार आहोत जुन्नर भागातील किल्ले हडसर, ज्याचं दुसरं नाव आहे पर्वतगड. आत्ता सकाळचे 7 वाजले आणि मी आहे आळंदी घाट क्रॉस करून चाकणकडे जाणाऱ्या रस्त्यावरती. मी सकाळी 6:30 वाजता ट्रेकला सुरुवात केली आणि माझ्या साईडला आहे आळंदीचा घाट. तर तो घाट क्रॉस करून मला आता ह्या साईडला जायचं आहे, चाकण साईडला. पाठीमागे आपण बघू शकता जस्ट सनराईज झालेला आहे मस्त असा आणि सूर्यनारायण त्यांचं दर्शन देत आहेत. किल्ले हडसर हा किल्ला जुन्नर तालुक्यापासून 13 किलोमीटर अंतरावर आहे. किल्ल्याची उंची समुद्र सपाट्यापासून 4680 फूट आहे. किल्ल्याची चढाईची श्रेणी मध्यम ते सोपी या प्रकारात येते. सकाळच्या सुंदर आणि प्रसन्न वातावरणामध्ये आपण आपल्या प्रवासाला सुरुवात केलेली आहे. पुण्याहून जुन्नरकडे जाताना इंद्रायणी नदी आणि भीमा नदी या दोन्ही नद्यांना क्रॉस करून आपल्याला पुढे जावं लागतं. आपण इकडे खेड सिटीमध्ये न जाता हा जो बायपास आहे तो बायपास घेऊन आपण सरळ जुन्नरकडे जाणार आहोत. हा जो बायपास आहे हा खेड सिटीमध्ये जातो, तो आपण न घेता आपण सरळ पुढे जाणार आहोत. सह्याद्रीमध्ये किल्ले भटकंतीसाठी सप्टेंबर ते नोव्हेंबर हा एक उत्तम काळ मानला जातो. ह्या काळामध्ये तुम्ही किल्ले व्यवस्थित एक्सप्लोर करू शकता. पावसाळ्यामध्ये तुम्ही घाटवाटा आणि सह्याद्रीचं हिरवाईने नटलेलं रूप अनुभवू शकता. पुण्याहून जुन्नरला जाण्यासाठी आपण पुणे नाशिक हायवे मार्गे जाऊ शकतो. जुन्या रस्त्याने पुणे टू जुन्नर जायचं झाल्यास आपल्याला 2 घाट क्रॉस करावे लागतात. एक आहे आळंदीचा घाट जो आळंदी ते चाकण असा कनेक्ट होतो, तर दुसरा आहे खेडचा घाट. जुन्या मार्गाने जायचे असल्यास हे 2 घाट क्रॉस करून आपण पुणे ते जुन्नर असा प्रवास करू शकतो. जुन्नर आणि आसपासचा परिसर हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे पर्यटन केंद्र आहे. ह्या भागात अनेक ऐतिहासिक आणि धार्मिक पर्यटन केंद्रे आहेत. इकडच्या स्थापत्यकलेमध्ये सातवाहन काळाचा खूप प्रभाव जाणवतो. अनेक ठिकाणी कातळामध्ये खोदलेली सातवाहन देवी आपल्याला पाहायला मिळतात. छत्रपती शिवरायांच्या जन्माने पावन झालेला किल्ले शिवनेरी हाही याच परिसरात आहे. ऐतिहासिक व्यापारी मार्ग नाणेघाट आणि त्याला लागूनच असलेला किल्ले जीवधन, अष्टविनायकांपैकी एक लेण्याद्री अशी अनेक पाहण्याची ठिकाणे या भागात आहेत. किल्ले हडसरला येण्यासाठी जर आपण एसटी बसने येणार असाल तर पुण्याहून जुन्नरला एसटी बसने येऊन जुन्नरपासून निमगिरी, राजू किंवा केवाडा यापैकी कोणतीही बस पकडून पाऊण तासात आपण हडसर गावी पोहोचतो. हडसरपासून आपण खुंटीच्या वाटेने किंवा घडीच्या वाटेने गडावर पोहोचू शकतो.
4 तासाचा प्रवास करून आपण माळशेज घाट मार्गे सिद्धेवाडी फाट्यावरशी येऊन उतरतो. तिथून हडसरवाडी आणि तिथून हडसरवाडी मार्गे खुंटेच्या वाटेने आपण सहज किल्ल्यावर पोहोचू शकतो. जुन्नर क्रॉस करून आपण आता निघालोय हडसर किल्ल्याकडे आणि ही जुन्नर क्रॉसिंगची कमान आहे. इथून पुढे आपण सरळ जाणार आहोत माणिकडोह कडून परत आपण पुढे कंटिन्यू करणार आहोत हडसरकडे. तर हे आपण पाठीमागून आलो जुन्नर क्रॉस करून. पाठीमागूला दिसतो तो शिवनेरी किल्ला. जुन्नरला पाठीमाग सोडून आपण माणिकडोहच्या रस्त्याने निघालोय हडसर फोर्टकडे आणि हा गावातून जाणारा छोटासा सुंदर रस्ता. रस्त्याच्या दुतर्फा झाडे आपण बघू शकतो. मित्रांनो, सह्याद्रीतला हा काळ जो आहे तो सह्याद्रीतील रानफुलांनी भरण्याचा काळ आहे आणि आपण बघू शकता की ह्या माणिकडोह परिसरातून जात असताना इथे सोनकी किती फुललेली आहे. तर अशा प्रत्येक घाटवाटेवर तुम्हाला बघायला मिळेल सोनकी, त्यानंतर 7 वर्षातून एकदा फुलणारी कारवी. तो हा जो बहर आहे हा फुलांचा बहर आहे आणि सह्याद्रीमध्ये ह्या पिरियडमध्ये तुम्हाला अशा प्रकारची भरपूर फुले बघायला मिळतील. आपण बघू शकता हा आहे तो माणिक धरणाचा विहंगम असा नजारा. समोरच आपल्याला ते माणिक धरणाचे स्वयंचलित दरवाजे, माणिक धरणाला 5 दरवाजे आहेत आणि जस्ट पावसाने विश्रांती घेतली आहे, पण या धरणाने पूर्णपणे हे धरण भरलेलं आहे आपण बघू शकतोय. तर माणिक धरण हे जे आहे राजूर आणि तेजूर या 2 गावाच्या मध्ये हे धरण बांधलेलं आहे आणि हे धरण जे आहे ते कुकुडी नदीवर आहे. सो कुकुडी नदी ही ज्या भागातली एक जीवनदायिनी नदी म्हणू शकतो आपण तिला आणि ह्या नदीच्या पात्रावरच हा माणिकडोहाचं हे जे आहे बांधकाम झालेलं आहे आणि आसपासच्या गावाला शेतीसाठी आणि पिण्यासाठी वगैरे या पाण्याचा वापर भरपूर प्रमाणात केला जातो. माणिकडोह या धरणाच्या इतिहासाबद्दल बोलायचे झाल्यास इतिहासामध्ये आपल्याला हा एक कथा आढळून येते. तर याचा इतिहास थेट शिवकालापर्यंत घेऊन जातो आपल्याला. तर शिवकालामध्ये आढळणारी एक कथा अशी आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळेस सुरतेवर 2री स्वारी केली ते म्हणजे ऑक्टोबर 1670 मध्ये. तर ते 2 ऑक्टोबरला ते शिवाजी महाराज सुरतेमध्ये पोहोचले आणि त्याच्यानंतर त्यांनी त्या मुघल सेनापतींकडे चौथाईची मागणी केली, परंतु त्यांनी नकार दिला. त्यामुळे मग छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळ्यांनी 3 ऑक्टोबर ते 5 ऑक्टोबर 1670 3 दिवस सुरतेमधून जवळपास 60 लक्ष इतका खजिना गोळा केला आणि त्याच्यानंतर ते नाशिक मार्गे रायगडावर परतण्यास निघाले. परंतु मुघलांना त्यावेळेस ही गोष्ट माहिती झाली होती की शिवाजी महाराज सुरतेवरून खजिना घेऊन रायगडाकडे जात आहेत. तर ती गोष्ट कळाल्यामुळे मुघल सेनापती दाऊद खान आणि बाकी खान या दोघांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पिछा करण्यास सुरुवात केली आणि त्यांनी खान मियाना या सरदाराला छत्रपती शिवाजी महाराजांवर पाठवून दिले. परंतु खान मियाना छत्रपती शिवाजी महाराजांचा पाठलाग करत वणी दिंडोरीपर्यंत पोहोचला. तो एकटाच असल्यामुळे आणि दाऊद खान आणि बाकी खान त्याला येऊन आणखी मिळाले नव्हते. तर त्याही परिस्थितीत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळ्यांवर हल्ला सुरू केला. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांसोबत 15,000ची फौज होती आणि त्या खान मियानाकडे पुरेसं सैन्यबळ नसल्यामुळे मराठ्यांनी त्यांना जोरदार पराभव केला त्यांचा. आणि उघड्या मैदानावर झालेली वणी दिंडोरीची प्रसिद्ध लढाई आहे इतिहासामध्ये. छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळ्यांनी त्यावेळेस दाऊद खान आणि त्यांच्या सैन्याचा पराभव केला आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज कंचनमंचन घाटातून परत तसंच नंतर हरिश्चंद्र गडाजवळील कुंजीरगडावर पोहोचले आणि तिथून त्यांना लक्षात आलं की मुघल सेना आपल्या पिच्छा सोडत नाहीये आणि आपल्याबरोबर खजिना जो आहे तो भरपूर आहे. तर ते तसंच तिथून त्या प्रदेशातून प्रवास करत करत माळशेज घाटामार्गे नंतर ह्या जुन्नर परिसरात आले छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांनी आपल्याकडचा काही खजिना जो होता तो ह्या माणिकडोहामध्ये टाकला. त्यातील माणिक मोती वगैरे हा जो खजिना होता आणि त्यामुळेच इथल्या ह्या डोहाला माणिकडोह हे नाव पडले आणि पुढे ते प्रचलित तसेच आहे. आणि ज्यावेळी इथे धरण बांधण्यात आलं त्यानंतर याचं नामकरण तसंच माणिकडोह करण्यात आलं. तरी अशी एक ऐतिहासिक कथा ज्याचा संदर्भ या माणिकडोहाशी जोडलेला आहे. माणिकडोहाच्या ह्या
ह्या साईडला आहे तो आहे हडसर किल्ला. आपण बघू शकतो इथून साधारण 2 ते 3 किलोमीटर अंतरावर हा हडसर किल्ला आहे. आणि ही सह्याद्रीची डोंगररांग पुढे अशीच पसरली आहे. या साईडला आपल्याला पाहायला मिळेल ते आहेत नाणे घाट, आणि त्याच्यानंतर ह्या साईडला आपल्याला जीवधन किल्ला आणि सह्याद्रीची अशीच विस्तीर्ण पसरलेली डोंगररांग आपल्याला ह्या साईडला बघायला मिळते. सह्याद्रीतील घाट वाटा, पावसाळ्यानंतर बहरून आलेली ही हिरवाई आणि उंचच उंच वाटणारे हे पहाड, ही पर्वतरांगा, हे सगळं अतिशय मनाला मोहणार आहे. या घाटातून बाईक चालवत जाण्याचा आनंद काही वेगळाच आहे. हडसर पासून आपण आणखी 1 किलोमीटर लांब आहोत. 1 किलोमीटर नंतर आपण हडसरच्या पायथ्याशी पोहोचलो. हा समोरचा दिसतोय तो आहे किल्ले हडसर. पेठेची वाडी गावातून आपल्याला राईट घेऊन या कॉन्क्रीटच्या रस्त्यावरून पुढे हडसरच्या पायथ्याशी जायचं आहे. तर हा रस्ता आपल्याला थेट घेऊन जाईल पायऱ्यांच्या रस्त्याकडे. जो पाठीमागचा रस्ता होता तो होता खुंटीचा. आपण आज खुंटीच्या रस्त्याने नाही जातो, आपण जात आहोत पायऱ्याच्या रस्त्याने. बहुतेक करून सह्याद्रीत फिरत असताना जे ते असे किल्ले आढळतील त्या किल्ल्यांच्या पायथ्याला बहुतेक करून भात शेतीच केली जाते. आणि इथे बघू शकता आपण हे भात शेतीच केलेली आहे. घनदाट झाडी आणि जुन्नर आणि परिसरात बिबट्याचा वावर प्रामुख्याने आढळतो. त्यामुळे जर आपण कधी या भागात फिरायला आलाच तर काळजी घेऊन फिरा, कारण या भागात बिबट्यांचं प्रमाण भरपूर आहे. किल्ल्याच्या पायथ्याशी 2 गावं आहेत. किल्ल्याच्या पूर्वेला हडसरवाडी हे गाव आहे, तर किल्ल्याच्या पश्चिमेला पेठेवाडी हे गाव आहे. किल्ल्यावर जाण्यासाठी टोटल 3 मार्ग आहेत. यापैकी 2 मार्ग हा पूर्वेकडे असून तिसरा मार्ग हा पश्चिमेकडे आहे. किल्ल्याच्या पायथ्याला असलेल्या हडसर गावातून किल्ल्याच्या उत्तरेला प्रसिद्ध आणि थरारक अशी खुंटीची वाट आहे. तर तिथूनच दक्षिणेच्या साईडला घळतीतून जाणारी अवघड वाट ही आहे. किल्ल्याच्या पश्चिमेला असलेल्या पेठेच्या वाटेतून ही एक वाट वरती येते. त्या वाटेला पायऱ्यांची वाट असेही म्हणतात. त्याच वाटेने आज आपण किल्ल्यावर जाणार आहोत. किल्ल्याच्या पायथ्यालाच आपल्याला भेटले एक काका. ओतूर मग गाव सोडून इकडे किती दिवस झाले? किती वर्ष झाले ते? बर, मग आता इथं फक्त शेतीच का, दुसरं काय? हा, का शिकायला? शिकाय नाही आता शिकवणी आता दोघेच हा, मग बाकीची हशी धंदा पाणी करत वाशीला इकडे शेताला. हा, शेतीला काय भातच असतं ना फक्त? दुसरं टाकायचं बोल असतं टाकायचं. पण जे जंगलातून लय मकार जानवर बिबट्या. कृती नाही. बिबट्या डुकर बिबट्या बघितला कधी या साईडला तुम्ही? काकांनी येतात हा, सोडलेली पहिलं वाघ नाही हो, पहिलं वाघ घाबरायचं माणसं. हा, आता त्याचा बाप वाघ पण घाबरायचं. हा, त्यावर जर आम्ही बाजू इकडे वाढायचं तिकडे वाढायचं हा, सोडून पाळणार. हा, आता जी बकाटी बसते तेवढं आहे. नाही, हे इथनं पकडून बिबटे परत गुजरातला तिकडे घेऊन चालले वाटते. हा, बर. हा, इथे येताना वाटत बिबट्याच केंद्र आहे तिथे बसते. हा हा, ते राहायला ठेवलेलं आहे का? हे कुठला आहे भात आहे? आणि तुमची किती आहे शेती इथं? शेती माझी आता हा, खाल्लं काही ते आता लागला हा, खाल्ले का हा, हा, बर. अशी थोडी सगळीकडे आहे काय? तर तिकडे तुम्ही गेले का आता किल्ल्या खाली वरून हा हा, तिकडे ती बात आमची ते 10 एकर. बर बर, चालतंय. चला, धन्यवाद. काकांसोबत मनमोकळ्या गप्पा मारून आपण आपल्या पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. तर आपण प्रवासाला सुरुवात तर केली. पायथ्यापासून आपण गाडी पार्क केली. महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांच्या पायथ्याशी अशी अनेक गावं आहेत ज्यांच्या कथा आणि पर्यायाने व्यथा लोकांसमोर येण्याच्या बाकी असतील.
मुख्य जीवन प्रवाहापासून काहीशी दुरावलेली ही लोक जेव्हा व्यक्त होतात तेव्हा त्यांचे शब्द हे थेट हृदयाला जाऊन भिडतात. हरवल्या पाखरांनो तुझविन गाव सुना, वाट पाहते माती यावे परतून पुन्हा. काकांच्या मनातील व्यथा ह्या चारोळीतून समर्पक व्यक्त होत होती. रस्त्यातून थोडा चिखलाचा रस्ता आहे हा. रस्त्यातून वाट काढत काढत आपण हा जंगल क्रॉस करून पायऱ्यांचा मार्ग जिथं लागतो तिथं पोहोचू. रविवार आहे तरी पण म्हणावी की वर्दळ दिसत नाही. काही लोक पैथाला गाडी पार्क करून ऑलरेडी पुढे गेलेले आहेत. बघूया किल्ल्यावर ऑलरेडी किती लोक आहेत. आपण थोडं उशिरा पोहोचलो पायथ्याला. मित्रांनो, आपण पायथ्याला गाडी पार्क केली आणि तिथून गाडी पार्क करून तसंच जंगलचा रस्ता क्रॉस करून या मार्गे आपण येऊन बसतो या आंब्याच्या झाडांपाशी. इथून हा रस्ता असाच वरती पुढे आपल्याला घेऊन जातो पायरी मार्गापासून. जसं आपण ती जंगलची वाट क्रॉस करून त्या आंब्याच्या झाडापाशी येतो इथंच आपल्याला एक छोटंसं शिव मंदिर दिसतं आणि इथूनच आपल्याला सरळ पुढे वरती जायचं आहे. आणखी एक छोटीशी जंगल ट्रेल आहे. मित्रांनो, जेव्हा कधी आपण सह्याद्रीत भटकत असतो तेव्हा या अशा खुणा आपल्याला रस्ता दाखवण्यासाठी प्रत्येक ठिकाणी बांधून ठेवलेला आढळते. तर या खुणांचा रेफरन्स म्हणून वापर करून आपण पुढे पुढे जायचं. पाठीमागची जंगल ट्रेल संपून आपण आता पायरी मार्गातून पोहोचलो. हा बोर्ड आपल्याला बघू शकतो. जुन्नर पर्यटन विभागाने लावलेला हा बोर्ड आहे. इथे किल्ले हडसरवरती पाहण्याचे ठिकाणी कोणते कोणते आहेत आणि एकंदरीत किल्ल्याची बेसिक माहिती इथे दाखवलेली आहे. तर आपण आता पायरी मार्गापाशी येऊन पोहोचलोय आणि पायरी मार्गापासून इथून ज्या पायऱ्या लागतील आपल्याला त्या फोडलेल्या आहेत. तर इंग्रजांनी ज्या पायऱ्या आहेत त्या सुरुंग लावून फोडलेल्या आहेत. ह्या आहेत त्या पायऱ्या ज्या इंग्रजांनी सुरुंग लावून फोडल्या होत्या. जेव्हा कधी आपण जंगल ट्रेक करतो तेव्हा इथली जी एक इकोसिस्टीम असते ती एक अनुभवण्याचा वेगळीच मजा असते. आपण जर लक्ष देऊन ऐकलं तर आपल्याला इथे वेगवेगळ्या पक्ष्यांचे आवाज ऐकायला येतील. हडसर किल्ल्यावर जाण्यासाठी आपल्याला 2-3 जंगल पॅच क्रॉस करून जावं लागतं आणि या भागामध्ये बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात आढळतो. त्यामुळे जर कधी आपण हा ट्रेक प्लॅन करत असाल तर शक्यतो एकट्याने हा ट्रेक प्लॅन करायचा टाळा. कोणाला तरी सोबत घेऊनच हा ट्रेक प्लॅन करा. मी हा ट्रेक एकटा करत होतो आणि जंगलातील ही शांतता भीतीदायक वाटत होती. या पायवाटेवरून जाताना आपल्याला घ्यायची काळजी म्हणजे या पायऱ्यांवर दगडांना अशा तारा बांधलेल्या दिसतात. तर आपल्याला काळजी घ्यायची की याच्यामध्ये आपला पाय अडकणार नाही, जेणेकरून आपण व्यवस्थित चालू आणि पडणार नाही. किल्ल्याकडे जाणारी ही वाट संपूर्णपणे या जांभळ्या रंगाच्या आणि सोनकीच्या पिवळ्या रंगाच्या फुलांनी अगदी सजून गेलेली आहे. इथे पडलेल्या या फुलांचा सडा पाहून असं वाटतंय जणू ट्रेकर लोकांसाठी किल्ल्याने फुलांची पायघड्या घातल्या. पायथ्यापासून ट्रेक करत आपण सुरुवात केली आणि जंगल ट्रेल पूर्ण संपवून आपण आता आलोय या सपाट प्रदेशावर, जी एक चढाई आहे, स्टीप चढाई आहे आणि परत आपण बघू शकतो या पायऱ्या फोडलेल्या. जेव्हाही कधी तुम्ही ह्या सीझनमध्ये ट्रेक कराल तेव्हा आधीमध्ये अशी छोटीशी विश्रांती घेत ट्रेक करा, जेणेकरून तुम्ही पूर्णपणे थकणार नाहीत. साधारण 25 मिनिटाच्या जंगल ट्रेक नंतर आपण आता या स्टीप चढाईपाशी येऊन पोहोचलो. जंगल चढाई स्टीप होती आणि झाडामुळे दमट वातावरण झालं होतं, त्याच्यामुळे प्रत्येक पायरीकडे दम लागला. क्षणभरासाठी इतर रेस्ट घेऊन आपण आपला पुढचा प्रवास सुरू करू. जंगल ट्रेल संपून आपण परत पायऱ्यांच्या ठिकाणी आलो. पण
ह्या पायऱ्यांच्या ठिकाणी एक विशेष गोष्ट म्हणजे इथं आपल्याला लोखंडी रेलिंग बसवलेली दिसते. तर त्याचं कारण डाव्या साईडला आपल्या आहे जी खोल खोददारी आहे, तर त्याच्यापासून सुरक्षिततेच्या दृष्टीने त्या लोखंडी शिड्या बसवलेल्या आहेत. आणि ह्या पायऱ्या आपल्याला सरळ घेऊन जातात महादरवाजापासून. लोखंडी शिड्यांपासून 5 मिनिटाचा प्रवास करत आपण येऊन पोहोचतो अशा ठिकाणी जिथून आपल्याला महादरवाजाचं दर्शन होतं. साधारणतः किल्ले बांधणीच्या प्रकारात आपल्याला आढळणारी ही एक प्रचलित पद्धत आहे की जेव्हा पण महादरवाजाचं बांधकाम केलं जात असे तेव्हा ते अशा पद्धतीने केलं जात असे की महादरवाजाच्या समोर पोहोचेपर्यंत शत्रूला नेमका दरवाजा कुठं आहे याचा अंदाज येऊ नये. इथेही तीच पद्धत वापरलेली आपल्याला दिसते. हा एक डोंगर आहे आणि हा एक डोंगर आहे आणि या दोघांच्या मध्ये हा जो ट्रॅव्हर्स आहे किंवा जे पोकळे आहे त्याच्या आतमध्ये ते महादरवाजाचं बांधकाम आहे. आणि आपण जोपर्यंत तिथं पायथ्याशी समोर पोचत नाही तोपर्यंत आपल्याला एक्झॅक्ट महादरवाजा कुठं आहे ते समजत नाही. तर शत्रूला चकवा देण्याची ही एक प्रचलित पद्धत आहे किल्ले बांधकामाच्या पद्धतीमध्ये. लोखंडी शिडीची ती रांग ती तशीच पार करून आपण या गुह्यापाशी येऊन पोचतो. ही गुहा डाव्या बाजूला सोडून आपल्याला समोर जायचं आहे. गुहेला ओलांडून समोर आपण पुढे जातो. तिथे आपल्याला अशा पायऱ्या सापडतात. ह्या पायऱ्या पार करत करत आपण जाऊन पोचतो महादरवाजाच्या अगदी समोर. आपण सध्या महादरवाजाच्या एकदम समोर उभे आहोत. तरी देखील आपण बघू शकता महादरवाजा आपल्याला इथूनही दिसत नाहीये. हीच ती पद्धत जी शत्रूंना चकवा देण्यासाठी वापरली जायची. किल्ल्याच्या बुरुजावर उभं राहून जर महादरवाजाची व्यवस्थित पाहणी केली तर त्याच्या बांधकामाचा आपल्याला व्यवस्थित अंदाज येतो. आपण तिथून ती वाट पायऱ्या क्रॉस करत करत इथे येऊन पोचतो. इथे येऊन पोचल्यानंतर शत्रूला परत चकवा मिळण्यासाठी हा असा ट्रॅव्हर्स आहे आणि इथे आहे महादरवाजाचं एंट्रीचं गेट. इथून पुढे असंच जात जात हा खडकातून कोरलेल्या पायऱ्या क्रॉस करत आपण इथे येऊन पोचतो ह्या बुरुजावरती. किल्ल्याचा महादरवाजा हा बांधीव नसून तो एका कातळात खोदून काढलेला आहे. तो एका अखंड कातळात खोदून काढलेला हा विशिष्ट प्रकारचा महादरवाजा. अखंड पूर्ण खोदून काढलेला एकाच कातळामध्ये. ह्या गडाच्या दरवाजाचं बांधकाम हे या गडाचं एक वैशिष्ट्य आहे. तो महादरवाजा क्रॉस करून आपण ह्या बुरुजावर येऊन पोचतो. ह्या बुरुजावर असा ट्रॅव्हर्स वळसा मारून आपण येऊन पोचतो इथे. इथून पुढे आतमध्ये चालत आल्यानंतर आणखी एक दरवाजा लागतो. ह्याचं वैशिष्ट्य असं की जरी शत्रूने तो महादरवाजा क्रॉस करून तिथंपर्यंत जरी आला तरी सैन्यांना पुरेसा वेळ मिळेल की ते ह्या बुरुजावरून शत्रूशी लढा देतील आणि शत्रूला ह्या दरवाज्यातून किल्ल्यामध्ये आतमध्ये बालेकिल्ल्यावर येण्यासाठी रोखून धरतील. गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे म्हणजे गडाचे प्रवेशद्वार, तसेच पाण्याचे टाके, कातळात कोरलेली कोठारे, तलाव व महादेवाचे मंदिर, तसेच बुरुज आणि पुष्करणी तलाव आणि कातळात कोरलेल्या गुहा या ठिकाणांचा समावेश होतो. दरवाजातून पुढे आल्यानंतर आपण सरळ तळात आल्यानंतर येऊन पोहोचतो कमानी पाण्याच्या टाक्यापाशी. हे गडावरील एक पाण्याचा टाका आहे. गडावर तसे अनेक पाण्याची टाकी आहेत, त्यापैकीच हे एक कमानी पाण्याचं टाकं. कमानी पाण्याचं टाकं आणि महादेव मंदिर याच्यामध्ये इथे आणखी एक पाण्याचं टाकं बघायला मिळतं जे टोटली दुरावस्थेत आहे. आणि या पाण्याच्या टाकीच्या समोरच काही पडक्या अवस्थेतील अवशेष आपल्याला पाहावयास मिळतात. गडावरचं वाढलेलं रान ह्या गायी फस्त करून शांतपणे ते रवंत करण्यात व्यस्त होत्या. ह्यांना चढलेल्या सुस्तीमुळे गडावरचं वातावरण तर आणखीन संत वाटत होतं. हे आहे गडावरचं महादेवाचं मंदिर. बांधकाम जुनंच आहे
आणि अतिशय सुस्थितीतही आहे. महादेवाच्या मंदिरासमोरचा हा नंदी तो देखील अतिशय सुस्थितीत आहे. मंदिराच्या मुख्यद्वारावर आणि गर्भगृहावरही गणेशाची ही सुंदर कोरी मूर्ती आहे. मंदिराचं दर्शन घेऊन आपण पुढे निघालो गडफेरीसाठी. गडफेरीची वाट ही तशी कच्ची पाऊल वाटच आहे आणि वाटेवर बरंचसं रान माजलं आहे, त्यामुळे चालताना काळजीने जावं लागतं. पाऊल वाटाच्या दोन्ही साईडला बहरलेली ही सोनकी अक्षरशः मन मोहून टाकत होती. गडावर अक्षरशः सोनकीचा पाऊस पडलाय असंच वाटत होतं. जिकडं बघेल तिकडं सोनकीचा पाऊस. गडफेरी पूर्ण करायला घेतली. उन्हाने थोडा उसावा घेतलाय, पण हवेतील दमटपणामुळे थोडं दमल्यासारखं होतंय. रस्ता जरी पाऊल वाटेचा असला तरी दमवणार आहे आणि गडाची गडफेरी बरीच लांब पण आहे, तर त्याच्यामुळे आपण वाटेमध्ये आधी थांबत गडफेरी पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. गडफेरी करत करत मी येऊन पोचलोय गडाच्या उत्तर दिशेला आणि आपण इकडं पाहू शकता ही सह्याद्रीची पर्वतरांग. धुक्यांची चादर या सह्याद्रीच्या पर्वतरांगेमध्ये अडवले. हे ढग अडवले गेल्यामुळं पावसाचं थोडं वातावरण तयार झालंय आणि ऊनही कमी झाले. बघू पाऊस पडतोय की नाही ते. हडसर किल्ल्याचा प्रामुख्याने वापर हा आजूबाजूच्या प्रदेशावर नजर ठेवण्यासाठी केला जात असे. गडाची व्याप्ती ही मोठी असून त्यामुळे गडावर राबताही त्या काळी भरपूर असेल याची खात्री पटते. गडावर दुर्ग प्रतिष्ठानच्या वतीने बसवलेल्या या 3 तोफा आपल्याला पाहायला मिळतात. शिवकालाची आठवण करून देणाऱ्या ह्या तोफा पाहून त्या काळातल्या तोफा कशा असतील ह्याचा एक प्रकार विचार मनात चमकून गेला. गडफेरी पूर्ण करून आपण गडाच्या पूर्वेच्या साईडला येतो. येथून आपल्याला माणिकडोह जलाशय दिसतो आणि आजूबाजूला दिसणारा हा संपूर्ण प्रदेश कॅमेराच्या कॅनव्हासमध्ये मावण्याच्या पलीकडचा आहे. गड उतरायला घेत असताना पाईक शिवबाग ट्रेकिंग ग्रुपचे काही ट्रेकर्स आपल्याला भेटले. त्यांच्यातीलच एकाचा आज वाढदिवस असल्याने गडभटकंती पूर्ण करून ते वाढदिवस साजरा करत होते. आपणही त्यांच्या या आनंदात सहभागी झालो. ग्रुपमध्ये लहान मुले ते वयस्कर लोक असे सर्व वयोगटाचे लोक होते. ते पाहून मनाला नवीन ऊर्जा मिळाली. साधारण 2 ते 2.5 तासाच्या गडभटकंतीनंतर आपण आता परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. आपण परतीचा प्रवास आलेल्याच वाटेने म्हणजे महादरवाजाच्या वाटेनेच करणार आहोत. इथून आपण पेटवाडी गावात पोहोचणार आणि तिथून परतीचा प्रवास सुरू करणार. तीस मिनिटाच्या नॉनस्टॉप उतरणीनंतर आपण शेवटी पायथ्याला येऊन पोहोचलो. नॉनस्टॉप उतरणीनंतर शरीराची ही अवस्था झाली, पूर्ण दमछाक झालेली आहे. अचानकच उन्हाचा जोर वाढला आणि हा जंगल ट्रेल होता, तो क्रॉस करताना ह्युमिडिटी ही तितकीच होती. त्याच्यामुळे थोडंसं डिहायड्रेशन झाल्यासारखं होत आहे. त्यामुळे जेव्हाही तुम्ही ह्या सीझनमध्ये ट्रेकिंगला याल तेव्हा तुमच्याकडे भरपूर प्रमाणात पाण्याचा साठा असेल याची शक्यतो काळजी घ्या. भात शेतीच्या बांधावरून रस्ता क्रॉस करत करत आपण आपल्या बाईकजवळ येऊन पोहोचलो आणि पाठीमागे दिसणारा हडसर किल्ल्याचा उत्तुंग नजारा परत एकदा डोळ्यात साठवत होतो. गडावर पसरलेली सोनकी आणि विविध रंगाची फुले मनात ठेवून आपण गडाचा निरोप घेतला. मित्रांनो, जर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट करून आपल्या प्रतिक्रिया कळवायला विसरू नका. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सह्याद्री जगत राहा.